नमस्कार मंडळी। तर आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याचे घारगे। इथे मी अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे। त्याच्या बिया व्यवस्थित काढून घेतलेल्या आहेत। छोट्या आकाराचे तुकडे करून हा भोपळ्याचा गर आपण बारीक खिसणीच्या सहाय्याने खिसून घ्यायचा आहे आणि साल आपण बाजूला ठेवून द्यायची आहे। प्रमाण सांगायचं झालं तर जेवढा आपल्याकडे भोपळ्याचा खीस होईल त्याच्या निम्म्या प्रमाणात आपण घ्यायचा आहे गूळ आणि त्याचबरोबर 1 ते 2 चमचे तूप। या मिश्रणात मावेल इतपत गहूचं पीठ घ्यायचं आहे, साधारण 1-2 वाटी घेतलेला आहे। त्याचबरोबर 2 चमचे तांदळाचं पीठ, जायफळ आणि वेलचीची पूड वर थोडंसं मीठ। एका कढईमध्ये तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये हा भोपळ्याचा खीस 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। गूळ आणि भोपळ्याचा खीस व्यवस्थित एकजीव होईल अशा प्रकारे तो आपण व्यवस्थित मिक्स करायचा आणि झाकण लावून 2 ते 3 मिनिटांसाठी मंद आचेवर त्याला आपण शिजू द्यायचं आहे। तर इथे बघू शकता भोपळ्याचा खीस असा मऊ पडायला लागेल आणि गूळ भोपळा व्यवस्थित एकजीव होईल। साधारण 7 ते 8 मिनिटांनंतर हा वाफवून येतो छान। आता आपण या मिश्रणाला थंड होऊ द्यायचं आहे। यामध्ये आपण ॲड करणार आहोत वेलचीची पूड, थोडंसं मीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ आणि त्याचबरोबर मावेल इतपत गहूचं पीठ यामध्ये ॲड करत व्यवस्थित असा घट्ट गोळा आपण या मिश्रणाचा मळून घ्यायचा आहे। गोळा अशा प्रकारे तयार झालेला आहे। हाताला थोडासा चिकटतो म्हणून आपण थोडंसं तेल वापरणार आहोत आणि लगेचच आपले भोपळ्याचे घारगे करायला घेणार आहोत। तर इथे साधारण मोठा गोळा घ्यायचा आहे आपणाला, कारण की हे वडे आपणाला जाड असे थापायचे असतात किंवा लाटायचे असतात। तुम्हाला आवडत असल्यास पुरीवर तुम्ही थोडीशी खसखस सुद्धा लावू शकता। अशा प्रकारे या मिश्रणाची जाडसर अशी पुरी लाटून घ्यायची आहे। तुम्ही तेलावर किंवा प्लास्टिकवर किंवा नॉनस्टिक कोणताही तुमच्याकडे जर पेपर असेल तर त्यावर हे वडे व्यवस्थित हाताने थापू सुद्धा शकता। गरम तेलामध्ये मध्यम फ्लेमवर आपण हे भोपळ्याचे घारगे मस्त असे खमंग तळून घेणार आहोत। भोपळ्याचे घारगे आपले रेडी झालेले आहेत। खूप छान लागतात, खूप दिवस टिकतात सुद्धा आणि अगदी मऊ राहतात। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। याच बरोबर भेटूयात आपण नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।